प्याज के दाम गिरने से किसान बेहाल, किसानों के समर्थन में मनसे का जोरदार आंदोलन। औसा महाराष्ट्र में प्याज की कीमतों में भारी गिरावट के कारण किसानों की हालत दयनीय हो गई है। इस सीजन में बाजार में पहुंचने से पहले ही प्याज के दामों में भारी गिरावट आने से किसान गंभीर संकट में फंस गए हैं। पिछले वर्ष अतिवृष्टि के कारण भारी नुकसान झेल चुके किसानों पर इस वर्ष प्याज की कीमतों में गिरावट का दोहरा संकट आ पड़ा है, जिससे वे आर्थिक तंगी का सामना कर रहे हैं। इसी पृष्ठभूमि में प्याज उत्पादक किसानों को तत्काल प्रोत्साहन स्वरूप आर्थिक सहायता, अनुदान देने तथा सरकार द्वारा सीधे किसानों से प्याज की खरीद किए जाने की मांग को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे की ओर से औसा तहसील कार्यालय में आंदोलन किया गया। सोमवार 12 जनवरी 2026 को मनसे पदाधिकारियों ने गले में प्याज की मालाएं पहनकर और 2 टोकरी भरकर प्याज तहसीलदार महोदय औसा के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राज्य के कृषि मंत्री दत्ता भरणे को प्रतीकात्मक भेंट स्वरूप सौंपे। इस दौरान मनसे ने चेतावनी दी कि यदि आगामी 8 दिनों में सरकार ने किसानों के इस संवेदनशील मुद्दे पर ध्यान नहीं दिया तो तहसील कार्यालय परिसर में प्याज लाकर बिछाया जाएगा। इसके बाद भी यदि सरकार ने किसानों को राहत नहीं दी और प्याज की खरीद शुरू नहीं की तो मंत्रालय के सामने तीव्र आंदोलन करते हुए प्याज बिछाने का आंदोलन किया जाएगा, ऐसा मनसे ने स्पष्ट किया। इस आंदोलन में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लातूर जिला अध्यक्ष शिवकुमार नागराडे, जिला उपाध्यक्ष राजेंद्र कांबडे, तालुका अध्यक्ष धनराज गिरी, पूर्व तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने, शहर अध्यक्ष प्रवीण कठारे, विद्यार्थी सेना के तालुका अध्यक्ष अमोल थोरात, तालुका सचिव विकास लांडगे, कृषि विभाग प्रमुख गोविंद चौहान, अमोल चौहान, तालुका उपाध्यक्ष महेश हेंगरगे, युवराज आठने, जायफट गांव के सरपंच प्रकाश भोंग सहित अनेक पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में किसान उपस्थित थे। यह आंदोलन किसानों की पीड़ा को सरकार तक पहुंचाने और उन्हें न्याय दिलाने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा सामना करत असलेले या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत। या हंगामात बाजारात विक्रीस नेत असलेला कांदा, त्या कांद्याला तिथले दलाल आणि आडते त्यांनी जो भाव ठरवलेला आहे तो उच्च दर्जाच्या म्हणजे बऱ्यापैकी कांद्याला 15 रुपये किलो, मध्यम कांद्याला 10 रुपये किलो आणि एकदम खालच्या दर्जाचा दर्जा हा त्यांनीच ठरवलेला आहे आणि त्या तिसऱ्या दर्जाच्या कांद्याला 5 रुपये किलो असा 5 ते 15 रुपये भाव किलो मागे शेतकऱ्याला परवडणारा नाही आहे। कारण शेतकऱ्याला एका एकरला किमान 60 ते 70 हजार रुपये लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च आहे आणि आता शेतकऱ्याच्या हातात 1.25 एकर आणि 1.5 एकर कांदा विकल्याच्या नंतर 40 आणि 50 हजार रुपये पदरी पडत आहेत। एकूणच सगळ्या शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी जेवढे पैसे गेलेले आहेत तेवढे पैसे देखील त्यांच्या पदरी पडत नाहीत आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ह्या बेशरम सरकारचं या शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे। या सरकारचं पाडापाडी, फोडाफोडी, उमेदवार पळवापळवी या सगळ्या बाबीकडे लक्ष आहे। शेतकऱ्याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे आम्ही या सरकारचं या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे, शेतकऱ्याचं आर्थिक कंबरडं कसं मोडलं हे दाखवून देण्यासाठी आणि या सरकारचं, या प्रशासनाचं शेतकऱ्याच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसीलदार यांच्या मार्फत गळ्यात कांद्याच्या माळा घालून 2 टोपलेभर कांदे या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे कृषी मंत्री यांना भेट दिलेली आहेत। सरकारने या निर्माण झालेल्या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष घालावं आणि ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्या शेतकऱ्याला अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा आणखीन बाजारामध्ये आलेला आहे, ज्यांचा कांदा बाजारात येणार आहे त्यांची फरफट होऊ नये यासाठी या सर्व कांदा सरकारने आपल्या माध्यमातून खरेदी करावा या मागणीसाठी देखील आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। या मागणीची सरकारने तात्काळ दखल घ्यावी। यदा कदाचित 8 ते 10 दिवसामध्ये जर या मागणीची दखल नाही घेतली तर शेतकऱ्याचा कांदा आम्ही या तहसीलच्या आवारात आणून इथं अंतरून टाकणार आहोत। यदा कदाचित त्याचीही दखल नाही घेतली तर मुंबईला जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा कांदा मंत्रालयाच्या देखील समोर आम्ही फेकून देणार आहोत, तिथं अंतरणार आहोत। याची या सरकारने आणि प्रशासनाने दखल घ्यावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्याला भाव, सरकारने शेतकऱ्याचा कांदा
त्याच्यासाठी आणि काय आलं त्याची माहिती. आज औसा तालुक्यातील जायफळ गाव 80% कांदा उत्पादक गाव आहे. कांदा ही पीक आमचं एक मूळ वैशिष्ट्य आहे. कांदा पिकाशिवाय आम्ही जगू शकत नाही. आज सध्याचे भाव जर बघितले तर 10 ते 15 रुपयापर्यंत भाव आहेत. मग एकरी कांद्याचं उत्पादन 50,000 रुपये उत्पादन होईल आणि खर्च व्हायला 1 लाख रुपये, 1 लाख 1.25 लाख रुपयाच्यापर्यंत खर्च जायला आमचा. मग शेतकऱ्यांना काय करायचं? या शासनानं तात्काळ याची दखल घेऊन शेतकऱ्याला कुठलं तर अनुदान देऊन भावाचं काहीतरी बघून शेतकरी जगवावा आणि शेतकरी जगला पाहिजे. याच्यासाठी या शासनानं काहीतरी करून आपण प्रयत्न करून अनुदान देऊन कुठल्या तर कुण्या स्वरूपामधून भाववाढीसाठी काहीतरी करून कांदा निर्यात करून काही करू पण काही करून शेतकरी जगला पाहिजे. याची दखल घेतली पाहिजे. म्हणून यासाठी आम्ही तहसील कार्यासमोर कांद्याच्या माळा घालून तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन एक टोपलभर कांदे मुख्यमंत्री तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना कांद्याची भेट दिली.